या हल्दीच्या कार्यक्रममध्ये तर माझे फॅन्स फॉलोइंग पण भेटले. तर का म्हणता मित्र-मैत्रिणींनो, तर सकाळी मी निघालो नागपूरवरून आणि माझ्यासोबत होता ओम्या. मग म्हणलं याला तिकीट काढ म्हणलं, तर थांबे म्हणते, पैसे नाही म्हणते माझ्याकडे, तू दे म्हणते. म्हणलं मी काय देत नाही म्हणलो, काढ तशी तर काढ म्हणलं, नाहीतर आहे म्हणलं इथे तू म्हणलं. मी एकटाच जातो म्हणलं कसा तरी जुगाड करून. हल्दीचा कार्यक्रम होता मामाचा आणि मामाच्या हल्दीचा कार्यक्रमला आणि लग्नाला जाणं बहुत जरुरी आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे, अगर तुम्ही हल्दीला नाही जाणार, लग्नालाच नाही जाणार, तर मग मामा पोरगी कशी देणार बरं सांगा बरं. मग म्हणून त्याच्यासाठी जावं लागतं. आता लग्नाचे सीजन म्हणला का गर्दी तर राहतेच, पण या ट्रॅव्हल्समध्ये तर बरोबर जागाही नव्हती पाय ठेवलाय तरी. तो कचाकच भराचे कामच करत होता, सारखा मागासारखा म्हणून. तर मग जसं तसं करून भाई आम्ही तर सिंधी आयला पोहोचूनच गेलो. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो सागर भाऊले म्हणून बड्या कटिंग करून दे म्हणलं, मामाचे तर आज हळदीचा कार्यक्रम ना, उद्या लग्न आहे म्हणून एक नंबर दिसलून पाहिजेत म्हणलं. आता तुम्हाला दाखवतो मी सीधा संध्याकाळपासून. चला तर पहा बे पोट्ट्यांवा, मामाला पुन्हा रील पण बनवून द्यायचे होते, तर त्याचे मग पूर्ण शॉर्ट क्लिप घेतले. मग त्याच्यानंतर सगळेजण पोरस आले धिंगाणा करायला लागले मामाला खांद्या उचलून. तर मग मी म्हणलो मी कायले मागं राहून. मग तुमचा पण भाऊ मस्त लवत नाचला. मग सगळ्यांना का नाचवायचाच कोशिश करत होता पुन्हा जास्त. मग कसं आहे ना, कारण मामाचं लग्न म्हणलं तर माहोल झालाच पाहिजे ना. आखरीच लग्न होतं आमच्या एरियामध्ये. तर चला पोट्ट्यांवर भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.